नमस्कार करू. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांची या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि युवकांसाठी सतत झटणारे शिवसेनेचं युवा नेतृत्व आदरणीय युवासेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे, आजचा हा मेळावा आणि या मेळाव्यानिमित्त म्हणजे 2 दिवसांनी त्यांचा वाढदिवस आहे. आज किती चांगला आहे, कारण वाढदिवस साजरा होतो तो घरात होतो आणि शिवसेना हा पक्ष नाही तर शिवसेना हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आज वाढदिवस आणि त्याच्या शुभेच्छा माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे या सर्वांकडून शुभेच्छा देतो. या ठिकाणी मनोज शेठ मोहिर आहेत, माननीय आमदार मुकुंददादा पाटील, शिवसेनेचे सल्लागार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण सर्वच. आज खरं तर बरंच काही बोलायचंय, संवाद साधायचा, कारण मार्गदर्शन करणारा मी कोणी मोठा नाही, तितका मी मोठा नक्कीच नाही भैया, पण शिवसेना पक्षाचा सचिव आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचा संपर्क प्रमुख, या दोन्ही जबाबदारी आणि या दोन्ही जबाबदाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी माझ्यावरती दिल्या. मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर अनेक गोष्टी अनुभवत, तुमच्याकडनं शिकत, तुम्हाला न्याहाळत, तुमचे आशीर्वाद घेत एक सामान्य शिवसैनिक या नात्याने तुमच्या सोबत राहून काम करत राहिलो. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून रायगड जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर दिली, त्यानंतर प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना माझ्या पदापेक्षा माझ्यातला माणूस जास्त नेहमी आक्रमक होत गेला. म्हणजे प्रत्येक वेळेला माझं पद, माझं प्रोटोकॉल हा बाजूला ठेवून माझ्यातल्या संस्कारांमुळे असेल, माझ्या आई वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे असेल, पण प्रत्येक वेळेला माझ्यातला माणूस हा जास्त प्रभावी ठरत गेला आणि त्यामुळे मग कुणाच्याही घरी जाताना, कुणाशीही संवाद साधताना, कुणाशीही बोलताना कधीच मला कुठलंच काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला नकळत कुणीतरी काहीतरी कसं तरी बोलू लागतं आणि मग लूज टॉक कुणी कुणाबद्दल करू लागतं, त्यावेळेला मात्र गंभीर होण्याची वेळ येऊन ठेवते. आज बऱ्याच गोष्टींचा मी स्पर्श करणार आहे आणि तो करत असताना मला आधी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना नम्रपणे नमस्कार करायचा आहे आणि तो नमस्कार अशासाठी करायचा आहे कारण माझ्या समोर साक्षात शिवसेना प्रमुख बसले असं मला चित्र या ठिकाणी बसून बघताना जाणवत आहे. कारण त्याची सगळ्यात मोठी ताकद होती ती शिवसैनिक आणि जोपर्यंत शिवसैनिक आणि त्याच्या मनातली आणि मनगटातली रग आणि ऊर्जा जागृत आहे तोपर्यंत आता ज्याप्रमाणे खासदार म्हणाले, तोपर्यंत कुणी मायेचा पूत शिवसेनेला कुठेही कमी लेखू शकणार नाही, कारण आपण जास्त निष्ठा आणि आपल्या पद्धतीने शिवसेनेशी प्रामाणिक आहोत. आपण प्रामाणिक आहोत आणि म्हणूनच मगाशी त्या रॅलीत सुद्धा जात असताना, बघत असताना मी बघितलं की वय विसरून सुद्धा ते आजोबा ज्या निष्ठेने धावत होते ना, त्यांना काही मिळवायचं नाहीये, त्यांना कुठलंच पद मिळणार नाहीये, त्यांना कुठलंच लाल दिवा मिळणार नाहीये किंवा काही नाहीये, पण अगदी तरुणांना लाजवतील असे 78-79 वर्षाचे तो सच्चा शिवसैनिक धावताना बघितलं आणि या ठिकाणी मला असं वाटलं की आज या ठिकाणी जे जे प्रवेश करू इच्छित आहेत, आज अनेक तरुण वर्ग या ठिकाणी प्रवेश करताना दिसत होता, कारण त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांच्या रूपाने अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न आणि कुठल्याही पक्षाकडे नसेल असं माणसाकडे माणूस म्हणून बघणारा एक सच्चा माणूस हा या पक्षाचं नेतृत्व करतो. हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि हा आशीर्वाद किती बोलाचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण मनापासून दिलेला आशीर्वाद
मिळण्यासाठी खूप भाग्यवान असावं लागतं आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात असं मी म्हणतो. मी भाग्यवान आहे की आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलेला भगवा आपण खांद्यावर घेऊन महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी मोठ्या डौलानं निघालेले आहोत. या ठिकाणी आज निघालो मेळाव्याला येताना, या मेळाव्याला येत असताना मुंबईवरून निघाल्यापासून, कारण मला शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य कुठेतरी आठवतं. त्यांनी म्हटलं होतं, शिवसेना सुरुवातीला काहीच नव्हतं, आज उत्तम होर्डिंग लागतात, आज पटकन डिजिटल तयार होतं, पण शिवसेना प्रमुख सांगायचं आज मला तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना, रणरागिणींना आणि त्याचबरोबर सगळ्या युवा सैनिकांना सांगावं वाटतंय की त्यावेळेला त्यांच्याकडे काही नव्हतं, पण त्यांचं म्हणणं होतं खिशात एक खडू ठेवा. कुणीतरी सहलीला जातं, कुणीतरी कुठेतरी उभं राहतं, कुठेतरी डोंगरावर जातं, कुठेतरी डोंगर दिसतो, काही नाही खिशातला खडू काढा आणि 4 अक्षरांनी जास्त जमेल तसं शिवसेना ही 4 अक्षरं लिहा. तिथून जाताना त्या प्रत्येक वाटसरूला वाटलं पाहिजे की मी या रस्त्यात एकटा नाही, मी या घाटात एकटा नाही, मी इथून जाताना एकटा नाही, तर जिथे जिथे त्यांना दिसेल शिवसेना तिथे तिथे मी सुरक्षित आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात कोरली जाईल आणि त्याच्या पद्धतीने आता आपल्याला काम करायचं. या ठिकाणी सुनील पाटील, आज खोपोलीमध्ये तुम्ही पुरी या सगळ्यांनी ज्या पद्धतीने आज आयोजन केलं होतं खूप छान होतं. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो कारण जबाबदारी तुमच्याकडे आहे. आजपर्यंत खोपोली मधल्या नगरसेवकांची संख्या किती हे विचारण्याची ताकद माझीकडे नाही, पण ठीक आहे, आता 1 असेल, गेल्या वेळेला 2 असतील, तरी 3 असतील, प्रत्येक वेळेला आपल्याला कमी लेखण्यात आले आणि आपल्याशी खेळ करण्यात आला. मी सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की शिवसैनिक म्हणून जेव्हा जेव्हा शिवसेनेचा पराजय होतो त्यावेळेला मला तुम्हाला विचारायचे, तुम्हाला आनंद होतो? शिवसेनेबद्दल एखादी बातमी जेव्हा चुकीची येते तेव्हा तुम्हाला आनंद होतो? त्यावेळेला उन्हात आग पेटते, मनगट अशी, म्हणजे खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. याचं कारण मला माहिती आहे की शिवसैनिक जो बॅनर बांधत असतो, जो झेंडा बांधत असतो, त्याला कुठल्या पदाची अपेक्षा नसते, त्याने घसा फोडून त्या निवडणुकीत प्रचार केलेला असतो आणि मग कुणीतरी कुठेतरी कसा तरी जेव्हा मॅनेज होतो ना तेव्हा त्याच्या वेदना जाणल्याच गेल्या पाहिजे, त्या कधीही जाणल्या गेलेल्या नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, रायगड जिल्ह्यामधल्या खालापूरच्या निवडणुकीत जे काही झालं, उत्तम लढले सगळे. 2 मतांनी, 3 मतांनी, कोणी 5 मतांनी, कोणी 7 मतांनी गेलं असं जेव्हा कळलं ना त्यावेळेला मला तुम्हाला सांगायचंय, जिंकलेल्यांचं तर अभिनंदन आहेच, पण त्याचबरोबर उत्तम लढून सुद्धा काही मतांनी आपला पराजय झाला असेल, पण हा पराजय हा विजयात जर आपल्याला पलटायचा असेल तर ती जबाबदारी ही कुठल्याही पदाधिकाऱ्यापेक्षा आता शिवसैनिकांना खांद्यावर उचलावी लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण कुठेतरी कसं तरी जर कुणी लूज टॉक करत असेल, कुणीतरी अरे त्या काय करत रे, कुणीतरी कुठेतरी थट्टा करणार असेल, तर माझ्या शिवसैनिकांना हातात शिवबंधन बांधलेलं आहे. तुम्ही शिवसेनेची सेवा करू इच्छित आहात आणि त्याच ताकदीने आणि त्याच तडफेनं सांगतो, इथून पुढे आपल्याला अधिक दक्ष राहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या रायगडावर झाला त्या रायगडाचं नाव घेऊन आपण नेहमी फिरत असतो. हंद पितुरी खूप झाली, आता रायगड जिल्ह्यातली शिवसेना ही 100% शिवसैनिकांच्या हातात असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण मी स्वतःला शिवसैनिक समजतो, मला कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद जास्त महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे इथून पुढे कुणालाही असं काही जाणवलं तर तातडीने संपर्क साधा. संपर्क प्रमुख म्हणून आपण सगळे एकवटूया, कारण फक्त नावाला पद आहे संपर्क प्रमुख, नाहीतर मी सुद्धा तुमच्यापेक्षाही लहान असा सर्वसामान्य शिवसैनिक आहे. हे मी का सांगतो, हे सांगण्यामागची भावना आहे. अरे शिवसैनिकांची ताकद काय आहे ती या आदेश बांधेकरने 18 डिसेंबरला अनुभवलेली आहे आणि ती ताकद अशी आहे
की खरंच दुपारी 2 वाजता अशी परिस्थिती होती की माझ्या घरी सांगण्यात आलं की आता घेऊन या, घरच्यांना बोलवा, आता आमच्या हातात काही नाही. सुचित्राला काय वाटलं कुठून माहित नाही, तिला कुणीही आठवलं नाही. तिला स्वामी समर्थांचं नाव आणि उद्धव साहेब ठाकरे या दोघच व्यक्तींची आठवण झाली त्या क्षणी. आणि त्या क्षणी तिने जेव्हा फोन लावला, एक 10 मिनिटापूर्वी सांगण्यात आलेलं की आता ह्याचं काही होऊ शकत नाही, आता आणखी एक रक्ताची उलटी झाली तर आमच्या हातात काही नाही. सगळीकडे गंभीर वातावरण होतं. तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो, शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करत असला ना की वेशीवरती जाऊन यम ज्याची उचल मागणी करू शकला नाही त्याची उचल मागणी कुणीतरी तक्रारी करून करण्याची ताकद अधिक काही बोलत नाही. कारण आमचा विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे, आमचा विश्वास आमच्या शिवसैनिकांवर आहे, आमचा विश्वास आमच्या प्रामाणिकपणावर आहे. आणि शिवसैनिक तोच असतो जो समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. हा देशपांडेकर प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, कारण काय कमवायचंच नाहीये हो, तर गमावण्याचा प्रश्नच नाहीये. आणि त्यामुळे खालापूरच्या निवडणुकीत ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली, मला आनंद या गोष्टीचा आहे, सर्व शिवसैनिक एकवटले होते. त्या शिवसैनिकांना आदेश बांदेकरचा मनापासून फक्त स्वपणा, मीपणा, माझं असं झालं, मी हे नाही केलं, मला इथं नाही बोलवलं, मला मोठेपणा नाही दिला. मग माझ्या त्या झेंडा बांधणाऱ्या शिवसैनिकांनी कधी असा विचार केला का? कधीच नाही केला. त्याला विचारायला कधी शाखेत सुद्धा जायला नाही मिळालं. मातोश्री तर लांबच सेना भवन पर्यंत कधी पोहोचू शकला नाही. पण आता मात्र प्रत्येक जण थेट शिवसेना भवनावरही पोहोचणार आणि मातोश्रीवरती पण जाणार आणि आपल्या पाठीचा आशीर्वाद आहे. हे मी त्या कन्फेक्ट बोलतोय कारण मला वेदना होतात. आणि तुम्हाला ज्या जे पदाधिकारी आहेत ते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केलेले सामनातून पदाधिकारी, आणि त्यांचा सन्मान राखलाच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे जे पक्षात येऊ पाहत आहेत त्यांचं स्वागत आहे, आणि जे आलेले आहेत त्यांना सन्मानाची वागणूक देण्याची जबाबदारी संपर्क प्रमुख म्हणून आदेश बांधले. मी का सांगतो, आज मला आनंद या गोष्टीचा झाला, जिल्हा प्रमुख दिनेश पाटील की सर्व आयोजनामध्ये ज्यांच्यामुळे ही मशाल धगधगते आहे, ज्यांनी कुठलीही कधी पद भूषवली नसतील, ज्यांनी कधीही कसली अपेक्षा केली नसेल, अशा ज्येष्ठ सन्मान केला तो ज्येष्ठ शिवसैनिकांचा, ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि शिवसेनेतच हे घडू शकतं, कारण आजपर्यंत ज्याने आयुष्यभर कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस केलं ती पिढी समोर बसलेली आहे. त्यांच्यामुळे आज आम्हाला कुठेतरी ही पद अनुभवायला मिळत आहे. तेव्हा तुम्हालाही नमस्कार, कारण या गोष्टी फार महत्वाच्या. बरं कसं काय, आज तुम्हाला गिफ्ट काय द्यायचंय, आम्ही काय गिफ्ट देणार? आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय, आम्ही काय गिफ्ट देणार? काही नाही देऊ शकत. पण माननीय खासदार साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात, आज आम्ही सुद्धा गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ते गिफ्ट देण्यासाठी सर्व बघा किती महत्वाचं गिफ्ट आज नकळत या ठिकाणी मिळणार आहे. आणि ते गिफ्ट आम्ही अशा पद्धतीचं तुम्हाला देणार आहोत. आणि त्याच्यासाठी हे जे 3 विधानसभा क्षेत्र आहेत, त्या विधानसभा क्षेत्रातले सर्व पदाधिकारी म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की जो जो शिवसैनिक ज्याच्या हातात शिवबंधन आहे, ज्याच्याकडे शिवसेनेचं ओळखपत्र आहे, त्या शाखेतलं दिलं नसेल तर तातडीने दिलं गेलं पाहिजे. रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शाखेतल्या प्रत्येक शिवसेनेच्या खिशात ते ओळखपत्र असलं पाहिजे आणि त्याची नोंद शाखेत असली पाहिजे. दुर्दैवाने कुणाच्याही बाबतीत काही घडू नये. पण एवढंच सांगतो की मंडळी, हे सगळे शिवसैनिक झेंडे बांधायला, होर्डिंग लावायला रात्रभर इकडे तिकडे फिरत असतात, शिवसेनेच्या प्रचारात धावत असतात. कधी दुर्दैवाने कुठल्या शिवसैनिकाच्या बाबतीत काही विपरीत घडलं तर त्या शिवसैनिकाच्या घरच्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये आपण देणार आहोत. कारण तो शिवसैनिक आणि त्याची नोंद ही आपल्याकडे असलीच पाहिजे.
त्याच्याशी एक नातं असलं पाहिजे. आता आपले सीसीटीव्ही जागृत ठेवा असं मी एवढ्यासाठीच म्हणतो आहे. आज येत असताना तुम्ही जर इथे असाल तर प्रत्येकाने पटकन पेन काढावी, एक नंबर देणार आहे. हा नंबर खूप महत्वाचा आहे, कारण फक्त मार्गदर्शन मिळावं म्हणजे या मिरवणूक करा आणि निघून जा असं नाही. आणि हे सगळं शिवसेनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. हा नंबर मी का देतोय तुम्हाला? नंबर लिहून घ्या. 98203 म्हणजे 98-203 97795. पुन्हा एकदा सांगतो 98203 97795. त्यांचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर. कारण रायगड जिल्ह्यात बऱ्याचदा कुणी ना कुणी आजारी पडतो. मी आज त्यांच्याशी बोलून आलोय म्हणून सांगतो तुम्हाला, आणि फक्त रायगड जिल्ह्यात साठीच बोलून आलो आज. ते कदाचित पुढे पुढे हळूहळू महाराष्ट्रात करू. पण हा नंबर देण्यामागची कारण सांगतो की एखादी गोष्ट असते, एखादा प्रश्न विचारायचा असतो, स्थानिक डॉक्टरशी बोलायचा असतो. सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळात डॉक्टर ओपिनियन घेऊन जर तुम्हाला उत्तम ट्रीटमेंट घ्यायची असेल, एखाद्या आजाराचं स्थानिक पातळीवरती सांगितलेलं निदान जर आपल्याला करायचं असेल आणि ते निदान झाल्यानंतर त्याच्यावरती नेमकं काय करायचं हे कळत नसेल तर डॉक्टर आंबेडकर यांना संपर्क साधा. कारण लाईफलाईन मेडिकेअर म्हणून खूप मोठं रुग्णालय गोरेगाव मुंबईमध्ये आहे. त्या ठिकाणी ते ओळखपत्र जे आहे, स्थानिक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यापैकी कुणाचंही पत्र घेऊन त्या रुग्णालयात पटकन दाखल झाला तर लक्षात ठेवा, तुमच्यावरती अगदी मोठ्यात मोठी शस्त्रक्रिया जरी करण्याची वेळ आली तरी त्याचं बिल जे होईल त्याच्यावरती 50% सवलत तुम्हाला देण्याचं त्या डॉक्टरने कमिट केलेलं आहे. लवकरच आपण कर्जत, खालापूर, खोपोली, नेरळ आणि माथेरान, कारण पनवेलला वेगळं सेंटर होईल, पण आपली मुलं IAS IPS मध्ये गेली पाहिजेत याच्यासाठी तातडीने आपण या ठिकाणी या अकॅडमीची एक शाखा लगेचच सुरू करत आहोत, जेणेकरून 12वीच्या किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना नंतर IAS IPS मध्ये जाण्यासाठी आपल्याला कुठे जायचं हा प्रश्न येऊ नये. त्याचं सॅटेलाइट मार्फत शिक्षण, ट्रेनिंग जे आता वेगवेगळ्या सेंटर्सना मिळतं आहे, त्याची एक शाखा लवकरात लवकर आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, म्हणून खालापूरचं येत्या 8 दिवसामध्ये खालापूरला जे नरेश गावंड तालुका प्रमुख, उमेश गावंड तालुका प्रमुख त्यांचं जे कार्यालय आहे खालापूरमध्ये, त्या ठिकाणी बऱ्याच जणांना माहिती नसतं की शासकीय बिलं, कारण नुकतंच मलाही नेरळमध्ये कळलं की 1 लाख रुपयापर्यंत किंवा जी काही रक्कम आहे ती माननीय मुख्यमंत्री फंडातून आपल्याला बिल देता येतं, आणि त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्याचं सेंटर आपण खालापूरमध्ये सुरू करणार आहोत, जेणेकरून कुणालाही कुठल्याही प्रकारचं बिल जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवायचं असेल तर त्याचं सेंटर तिकडे असेल. आणि गिरीश जोशी हा त्याचा समन्वयक असेल. गिरीश जोशी हा चौकमधलाच मुलगा ज्याने उद्धव साहेबांनी मला ती इच्छा व्यक्त केली आणि तिरकडवाडीमध्ये आदिवासी पाड्यात सगळे दिवे लागले आणि साऱ्या जगाने त्यावेळेला त्याचं कौतुक केलं. त्याच्याकडे ती जबाबदारी देण्यात येत आहे. आज सकाळी निघाल्यापासून जे मगाशी म्हटलं की खडू हातात असावा आणि प्रत्येक ठिकाणी शिवसेना लिहित चला. रघुनाथ पाटील म्हणजे शेडून पासून निघालो, कारण आधी तर मिश्र असतात, त्याच्या आधी प्रत्येक जण खारघर पासून आपापली होर्डिंग लावत असतात. पण ही होर्डिंग जी आहे ती कायमस्वरूपी न ठेवता मी असं म्हणेन शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण मात्र प्रत्येक गावाच्या नाट्यावरती ठेवता आलं तर बरं होईल. कारण मी आज जी नावं मुद्दाम लिहित आलो, मला आवड आहे जरा काय काय कोण कोण करतं. रघुनाथ पाटील, मग पुढे प्रतीक होता, तिकडनं पुढे आल्यावर अजित शेठ होते, सुधीर ढोबळेंचं तर कौतुक काय करावं.
कारण उद्धव साहेबांना आनंद देण्याचं काम नेहमी ते करतात. कारण ज्या ठिकाणी चौक फाट्यावरची गाडी वळते, सुधीर ठोंबरेला कधी हाक मारा, कोणीही हाक मारा, सुधीर ठोंबरे धावून जातात. पण सुधीर ठोंबरेंची जबाबदारी आता अजून वाढणार आहे. कारण याच ठिकाणी बाजूला आज आपले मंत्री महोदय एकनाथजी शिंदे त्यांच्या संकल्पनेतून एक सुसज्ज ॲम्ब्युलन्स ही आपल्याकडे आलेली आहे. तिचं आज लोकार्पण आपण करतो आहोत या निमित्तानं. आणि ती ॲम्ब्युलन्स सुद्धा चौकच्या फाट्यावर इथून पुढे दिसेल. श्याम साळवी उपसभापती यांच्या नावावर ती रजिस्टर झाली. याचं कारण इतकी वर्ष श्याम साळवी हे स्वतःच्या इंडिकाल मधून पेशंट्स घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करत होते. अशा शिवसैनिकाच्याच नावावरती ती ॲम्ब्युलन्स रजिस्टर झालेली आहे आणि ती आलेली आहे. आता फक्त आज किंवा येत्या 4-5 दिवसानंतर चौकच्या नाक्यावरती सुधीर ठोंबरे यांच्या कार्यालयाजवळ ती ठेवण्यात येईल आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करावा त्याची योजना आपल्याला ठरवता येईल. अनेक गोष्टी करायच्या आहेत. या ठिकाणी विजय पाटील आहेत, त्याच्याशी यापूर्वी चर्चा केलेली आहे. एका काही मंडळींची, अशा सिनियर मंडळींची जी दुसऱ्या पक्षातून आलेली आहेत आणि त्यांची सगळ्यांची ताकद लक्षात घेऊन आसपासच्या परिसरातल्या अनेक कंपन्या माननीय खासदारांच्या प्रयत्नातून त्या सर्व कंपनीच्या मालकांशी एक समन्वय साधून जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक वेगळी कमिटी आपण स्थापन करतो आहोत, जेणेकरून त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी, आपल्या शिवसैनिकांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी एक प्रगतीचं पाऊल आपल्याला पुढे टाकायचं आहे. आणि ती जबाबदारी विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. तेव्हा विजयजी पाटील तुमचं स्वागत. कारण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक काम आपल्याला करायचं आहे कॉर्पोरेट लेवलचं आणि त्याच्यातून एक वेगळी संघटना आपण संघटना म्हणण्यापेक्षा एक संघटन तयार करणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, अनेक गोष्टी करणार आहोत. फक्त साथ हवी, आशीर्वाद हवा, बाकी काही मागत नाही. आपले सीसीटीव्ही जागृत ठेवा शिवसैनिकांना. आणि व्हॉट्सअपचा जमाना आहे. मला तुम्हाला एक सांगायचं, एखादी बातमी येते, कुठली असेल, कोणाची येते, आधी त्याची खातरजमा करा. आणि पक्षविरोधी जर कुणी कारवाई करत असेल तर ती बातमी तिथल्या तिथे डिलीट करा. ती पुढे जाऊच देऊ नका. आपण आपल्या मित्राला गमतीने पाठवतो, पण तो आपला मित्र आहे की हितचिंतक आहे ते कळत नाही. हितचिंतक 2 प्रकारचे असतात. एक, आपलं हित झाल्याला बऱ्याच जणांना चिंता वाटते, असे काही हितचिंतक असतात. आणि काही जण खरंच हितचिंतक असतात. तर खरंच हितचिंतक आहे की आपल्या हितामध्ये त्याची चिंता दडलेली आहे, माहीत नसतं. त्याच्यामुळे इथून पुढे व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियावरती युवा सेनेला खूप आक्रमक व्हावं लागणार आहे आणि ती जबाबदारी आपण लवकरच घेणार आहोत. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळी महिला स्त्री शक्ती हजर आहे. तुम्हालाही नमस्कार देतो. तुम्हालाही सन्मानाची वागणूक आजपर्यंत शिवसेनेत मिळालेली आहे, म्हणूनच तुम्ही इतक्या मोठ्या ताकदीने इथे आहात. ही ताकद आणखी वाढली पाहिजे. घरी जाऊन कुकर लावायचा आहे ना आपल्याला. एवढ्यासाठीच बोललो, कारण या सगळ्या धावपळीमध्ये चेहऱ्यावरचा आनंद आणि हसूच आपण विसरून गेलेले आहोत. थोडासा गंभीर झालो, क्षमा मागतो. पण आता छोट्यात छोटी निवडणूक असली तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना सीसीटीव्ही जागृत ठेवायचे आहेत. आणि कुठल्या फार्मवर कुठली चौकडी, कुठले 5 जण काय करत असतील तर आपल्याला सगळ्यांना ताकदीला वाघाचा पंजा बाहेर काढायचा आहे. तेव्हा हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतः आनंद स्वतःचा साजरा करत असताना समोरच्याला आनंद मिळण्यासाठी ज्या पक्षाची स्थापना केली त्या पक्षाने 1966 पासून फक्त संघर्षच केलेला आहे. आणि तो संघर्ष करत असताना माझ्या मित्रांनो, माझ्या शिवसैनिकांनो, तुम्हाला एवढंच सांगतो की एकमेकाची काळजी घेऊया आणि येत्या सगळ्या निवडणुकीवर आपण शिवसेनेचा भगवा मोठा कौलाने फडकवूया. कारण तो भगवा आपल्याला उंच दिसेल, पण हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांना फार जवळ दिसणार आहे.
तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण करूया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची ताकद वाढवूया आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घर आणि घरातल्या प्रत्येकाला आनंद मिळवून देण्यासाठी आज सगळे एकजुटीने कामाला लागूया. याच खरं तर श्रीरंगाप्पा बारणे यांना शुभेच्छा देऊया आणि तुमची ताकद आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मी पुन्हा निघणार आहे मुंबईला. जय हिंद, जय महाराष्ट्र.